आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता कारण आज होती शिवजयंती. हाय गाईज, दिस इज पीयू, एज्युकेटर बाय प्रोफेशन, क्रिएटर बाय पॅशन. सकाळी लवकर उठली, सर्वात आधी कोमट पाणी आणि तूप घेतलं कारण स्ट्रॉंग बॉडी आणि स्ट्रॉंग माइंड दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. सध्या 10वीचा पेपर चालू असल्यामुळे 10वीचा क्लास तर घेत नाहीये, पण 9वी आणि 8वीचा क्लास मला घ्यायचा होता. तर त्यासाठी लवकर मी टेरेसवर आली, ब्रश केलाय आणि थोडा वेळ वॉक केलाय. थोडे बदाम आणि खजूर खाल्ले आणि मग सुरू केला माझा वर्कआउट. आज एक स्पेशल रिझन होता, माझ्या नवीन डंबल्सचं आज उद्घाटन होतं गाईज. बिकॉज डिसिप्लिन स्टार्ट्स फ्रॉम सेल्फ आणि स्वतः स्ट्रॉंग असलो तरच आपण इतरांना इन्स्पायर करू शकतो. खरं सांगायचं तर ही फक्त डंबल्स नाही, हा माझ्या सेल्फ ग्रोथचा नवीन एक टप्पा आहे. सुरुवात केली वॉर्मअपने, शरीराला हलकस जागा, कारण जसं युद्धात जाण्याआधी तयारी असते तसंच वर्कआउटच्या आधी शरीर तयार करणं गरजेचं असतं. आज शिवजयंती आहे म्हणून वर्कआउट करत करत आपण आपल्या महाराजांबद्दल थोडंसं जाणून घेऊया, कारण ताकद फक्त शरीराची नसते, ताकद विचारांचीही असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर आई जिजाबाई यांचे संस्कार होते. जसं आपण रोज रिपिटेशन करतो आणि स्ट्रेंथ बिल्ड करतो, तसंच महाराजांच्या मनात लहानपणापासूनच स्वराज्याचं स्वप्न बिल्ड होत होतं. महाराजांनी लहान वयातच जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. फक्त 16 वर्षाचे असताना त्यांनी पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला. थिंक अबाउट इट, आपण 16व्या वर्षी काय करत होतो. महाराजांनी संकट आली तरी कधी हार मानली नाही. अफजल खान सोबतची भेट असो किंवा अनेक युद्ध, त्यांनी नेहमी बुद्धी आणि धैर्य वापरले. महाराज फक्त शूर नव्हते, ते एक ब्रिलियंट स्ट्रॅटेजिस्ट होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि 1674 साली रायगड किल्ला येथे त्यांचा राज्याभिषेक झाला. आज वर्कआउट करताना मला एक गोष्ट जाणवली, स्ट्रॉंग बॉडी बनवणं कठीण आहे, पण स्ट्रॉंग कॅरेक्टर बनवणं त्याहूनही कठीण आहे आणि महाराजांनी दोन्ही सिद्ध करून दाखवलं. चला, महाराजांबद्दल बोलता बोलता माझा वर्कआउट पण झाला आणि अकॅडमी साठी तयार झाले. पण तयारी करायच्या आधी मी पोहा खाल्ला आणि नंतर मग अकॅडमी मध्ये गेले. सर्वात आधी थोडं साफसफाई केली, मग बोर्डवर लिहिलं शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराजांचा फोटो ठेवला, फुलं अर्पण केली, हार घातला आणि सगळ्यांनी मिळून पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहास नाही, ते एक विचार आहे, स्वाभिमान, धैर्य आणि स्वराज्याची प्रेरणा आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं, नेव्हर गिव्ह अप, स्वतःवर विश्वास ठेवा. मी आधीच मुलांना सांगितलं होतं की स्पीच तयार करून याल आणि खरंच 2-3 मुलांनी खूप छान स्पीच दिली. त्यांच्या आवाजात कॉन्फिडन्स होता आणि महाराजांबद्दलचा आदर दिसत होता. त्या क्षणी मला खूप प्राऊड वाटलं, बिकॉज दिस इज नॉट जस्ट ट्युशन, दिस इज बिल्डिंग संस्कार अँड कॉन्फिडन्स. महाराजांचा फोटो सजवताना फक्त मनात एकच प्रार्थना होती, माझ्या विद्यार्थ्यांना फक्त मार्क्स नाही तर स्वाभिमान मिळू दे, फक्त नॉलेज नाही तर कॉन्फिडन्स मिळू दे. मला नेहमी वाटतं अकॅडमी चालवणं म्हणजे फक्त सब्जेक्ट शिकवणं नाही, इथे आपण फ्युचर घडवतो, इथे आपण कॉन्फिडन्स बिल्ड करतो, इथे आपण स्वप्नांना दिशा देतो. माझी अकॅडमी अजून छोटी आहे, पण स्वप्न खूप मोठं आहे. एक दिवस माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये महाराजांसारखा स्वाभिमान आणि डिटर्मिनेशन पाहायचं आहे, बिकॉज रिअल शिवजयंती सेलिब्रेशन म्हणजे विचार जिवंत ठेवणं. आजचा दिवस मला पुन्हा आठवण करून देतो की स्ट्रॉंग बॉडी, स्ट्रॉंग माइंड आणि स्ट्रॉंग व्हॅल्यूज हे तिन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. माझं छोटंसं अकॅडमी, पण इथून मोठी स्वप्न उडणार आहे. हॅपी शिवजयंती गाईज. जय भवानी, जय शिवाजी.